धुळे जिल्ह्यासह राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. या प्रकरणाचे मूळ तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना तपासातून अचानक वगळण्यात आल्यानं तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेळके यांचीच पुन्हा तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी या मागणीसाठी डॉक्टर साळुंखे येत्या 2 दिवसात नाशिक पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत. ही नियुक्ती तात्काळ पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि आपल्यावर दबाव आणण्यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी डॉक्टर साळुंखे यांनी केला. यातूनच एका जुन्या कौटुंबिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून आपली बदनामी केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या नव्या घडामोडींमुळे शालार्थ प्रकरणात आता काय नवीन वळण येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पत्रकार परिषदेनिमित्त आपण सर्व इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. आजचा जो विषय आहे आपला बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणासंदर्भातला, तर कालच एक अतिशय वाईट घटना घडली की या प्रकरणातला जो मुख्य सिंघम अधिकारी होते माननीय रामदासजी शेळके साहेब यांची नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने बदली केली आणि त्यांच्याऐवजी या इथे कोणीतरी राजपूत समाजाचे एक अधिकारी इथे नियुक्त केलेले आहे. तर ही अतिशय दुर्दैव गोष्ट आहे, असं व्हायला नको पाहिजे बघायला गेलं तर, परंतु प्रशासनाने असं केलं हे चुकीचं आहे. तर या गोष्टीमध्ये माझं एक म्हणणं अजून असं आहे की मी या सोमवारी नाशिकचे आयुक्त आहेत माननीय संदीप कर्णिक साहेब यांची भेट घेणार आहे आणि यांची भेट घेऊन मी 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांना देणार आहे की रामदास शेळके साहेबांना परत तुम्ही पूर्ववत पदावरती बसवा. त्यांचे शेवटचे 3 महिने बाकी आहेत. 3 महिन्यामध्ये भरपूर काय होऊ शकतं बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये. त्याच पद्धतीने दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे की या बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये माझ्याविषयी वैयक्तिक बाहेर सोशल मीडियामध्ये असे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की पंकज साळुंखे ह्या प्रकरणामध्ये करोडो रुपये कमवतोय, अरबो रुपये कमवतोय, खरबो रुपये कमवतोय, गाड्या घेतोय, याच्याकडून तोड्या पाण्या करतो, त्याच्याकडून तोड्या पाण्या करतो. हे पंकज साळुंखेच्या रक्तात नाही, छत्रपतींचं रक्त शेवटी माझ्या अंगात आहे. बाबासाहेबांचे विचार माझ्या डोक्यात आहेत, मनात आहेत. बाबासाहेबांची ही शिकवण आम्हाला नाही तोड्या पाण्या करणं. जी आरोप करतायत त्यांनी पहिले त्यांचं स्वतःचं चारित्र्य बघावं आणि नंतर आरोप करावा. तिसरा महत्त्वाचा विषय, या प्रकरणामध्ये एक असाच एक भिकारचोट व्यक्ती आहे की तो स्वतःला तुरुंगान समजतो, मोठा जंगल्या. तर तो सोशल मीडियावरती माझ्या बऱ्याच पोस्टवरती काही कमेंट करतो आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती काही वेगवेगळ्या वेगवेगळ्या ग्रुपवरती काही दारू पिऊन त्याने वेगवेगळ्या ग्रुपवरती काही पोस्ट अपडेट केलेले आहेत. तर त्या भिकारचोट बेवड्याला सुद्धा माझं एवढंच सांगणं आहे, बाबा माझ्यावरती एक गुन्हा दाखल असेल तर कुठे सिद्ध करून दाखव, कारण की मला मागच्या महिन्यातच माननीय उच्च न्यायालय मुंबईने मला क्लीन चिट दिलेली आहे. जर तुम्हाला सिद्ध करून दिलं तर तुला मी 1 कोटी रुपये बक्षीस माझ्याकडून मी तुला देईन. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्यक्ती या प्रकरणातले याला पुढे केलेलं आहे. मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला मोठं करणार नाही, परंतु माझ्या मध्यंतरी कौटुंबिक वादविवादाचे व्हिडिओ प्रसारित माझे झालेले होते, प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आलेले होते आणि त्या व्हिडिओच्या आधारे मला ब्लॅकमेल करण्यात येतं आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा व माझा, त्याच्यानंतर मला साथ देणारे माननीय संतोषदादा भोई यांचासुद्धा जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, गृहमंत्री महोदयांना विनंती की आम्हाला तात्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीने सोशल मीडियावरती असा हंगाम माचवला आहे माझ्या विरोधामध्ये, तर त्या व्यक्तीमुळे आजपर्यंत भरपूर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. त्याचे सबळ पुरावे आज आम्ही माझ्यावर प्रेम करणारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देणार आहे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्यासंदर्भामध्ये. आणि आज ही प्रेस झाली की इथून आम्ही सुद्धा पोलीस जे अधीक्षक महोदय आहेत आपल्या धुळे जिल्ह्याचे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन गुन्हा दाखल करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती जे वक्तव्य केलेलं आहे मान्य संतोषदादा भोई यांच्या बाबतीत सुद्धा मी संतोषदादा भोई 1 मिनिटात सांगतील तुम्हाला. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ना त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि मी स्वतः संतोष भोई म्हणून तरुण गर्जना संपादक आहे. आम्ही त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे. त्याने काय वक्तव्य केलेलं आहे जे असेल ते आता तुम्हाला तेव्हा लक्षात येईल, जे आम्ही बोलू शकत नाही त्या विषयावरती.
जेव्हा दाखल होईल तेव्हा तुम्हाला ते काही गोष्टी माहिती पडतील. व्यक्तीचं नाव काय? व्यक्तीचं नाव सांगून आम्ही त्या व्यक्तीला मोठं नाही करणार साहेब. अच्छा. परंतु त्या व्यक्तीमुळे आजपर्यंत खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या केली. त्या व्यक्तीने शालार्थ आय डी प्रकरणामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा मोठा हस्तभार आहे. बनावट टीईटी प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा मोठा हातभार आहे. शालेय शिक्षण विभागात त्या व्यक्तीने आतापर्यंत जितके पार केलेले आहेत, त्या व्यक्तीने आतापर्यंत जितक्या लोकांकडून पैसे गोळा केलेले आहेत, त्या सगळे लोक आज त्याच्या विरोधामध्ये सगळे एकत्रित होत आहेत आणि आज त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.